ठाणे शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। यानिमित्त गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। यापूर्वी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर चेंदनी कोळीवाडा कोपरी येथील स्वर्गीय नारायणराव कोळी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाळ, प्रभारी उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, महिला संघटक ज्योती कोळी, स्वर्गीय नारायणराव कोळी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुभाष कोळी, श्रुतिका कोळी मोरेकर, सन्मान कोळी, कोमल सन्मान कोळी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय संगीत मैफलीने झाली। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे यांनी केले। प्रतिष्ठानाच्या सचिव श्रुतिका कोळी मोरेकर यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात परिसरातील 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सफाई कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करून त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यात आला आहे। कार्यक्रमास भाजपाचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील, विभाग प्रमुख संतोष बोडके, महिला संघटक ज्योती कोळी, कोळी समाज ट्रस्टचे सचिव गिरीश कोळी, नैना कोळी, कौस्तुभ कोळी, हार्दिक मोरेकर, काव्या मोरेकर, संगीता काकडे, अंजली दगदाळे, चंदा तांडेल, राजू प्रधान, समीर कुलकर्णी, सपना कोर्लेकर, वसंत भालेकर, मोहन गुरमानी, जगदीश नाखवा, सचिन देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिलाय। यावेळी प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याचं नमूद करण्यात आलंय। या निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। 6 जुलै ही पुण्यतिथी असते। तो आमच्यासाठी एक म्हणजे अभिमानाचा दिवस आहे। पण त्या दिवशी ॲक्च्युली त्यांचं बलिदान गेलेलं आणि एक समाजासाठी आपलं प्राण त्यांनी गमावलेला, याच अंतर्गत आम्ही पुण्यतिथी साजरी करतो दरवर्षी। आणि 10वी आणि 12वी या मुलांचा सत्कार करतो, प्लस ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करतो। यावर्षी आपण ठाणे महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत, जे पावसात आपल्यासाठी अहोरात्र राबत असतात, यांचाही आम्ही आज इथे सत्कार घेतलेला आहे। आणि यांचा वारसा हा मी नशीब समजते की मला तो पुढे न्यायचं भाग्य मिळतं आहे। आणि त्यांचा ॲक्च्युली मला एक गोष्ट याच मार्गाने एक सांगावीशी वाटते की अनेक लोक आम्हाला बोलतात की त्यांचं नाव घेऊन आम्ही पुढे जातोय, त्यांचं नाव घेऊन आम्ही पुढे जातोय। पण एक सांगायची गोष्ट अशी की तो वारसा आम्हाला लाभलेला आहे। आम्हाला अभिमान आहे की नारायणराव कोळी यांचे पुढचे वारस आम्ही आहोत आणि त्यांचा वारसा कुठेतरी लोकांपर्यंत सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि अनेक उपक्रम घेऊन आम्हाला लोकांपर्यंत पोचता येतं। तर हे भाग्य आम्हाला लाभलं आहे। यांची 49वी पुण्यतिथी आम्ही सालाबादप्रमाणे साजरी करतो। हे वर्ष 50वं वर्ष हे त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। आणि अशा तऱ्हेने दरवर्षी आम्ही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना फुलाची पाकळी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करतो। आणि असाच सामाजिक कामं आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत राहू। आणि हे वर्ष त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे आम्ही पावसाळ्यानंतर विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि लोकोपयोग कार्यक्रम आम्ही घेऊ, एवढंच या निमित्त सांगतो आणि आपले रजा घेतो।